राज्यभरातून आलेल्या मराठा बांधवांनी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमासाठी आरक्षणासाठी एल्गार पुकारला। भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा काढत मराठा शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केलं। यानंतर कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा खटला अंतिम टप्प्यात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तसंच छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना ओबीसीप्रमाणे मराठा समाजासाठी सुद्धा आणली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना 6 लाखांच्या ईबीसी मर्यादेसाठी 60% गुणांची अट 50%वर आणली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। त्याचबरोबर 605 अभ्यासक्रमांमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सवलत मिळणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आरक्षणाच्या संदर्भात मागासवर्गीय आयोगाकडे आता उच्च न्यायालयाने ते पाठवलंय। राज्य सरकारने देखील हे स्पष्ट केलं की आरक्षणाकरता राज्य सरकार पूर्णपणे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे। गेल्या सरकारने अध्यादेश काढला होता, या सरकारने त्याला कायद्यात परिवर्तित केलं, पण माननीय उच्च न्यायालयाने त्याच्यावर स्थगिती दिली। पण ती स्थगिती दिल्यानंतर त्या संदर्भात कोर्टामध्ये केस झाल्यानंतर मागासवर्गीय आयोगाकडे तो पाठवण्याच्या संदर्भातला निर्णय झाला। मागासवर्गीय आयोग गठीत झाला। मागासवर्गीय आयोगाकडे तो गेलेला आहे। आपण जे काही आपल्याकडचा डेटा आहे तोही पाठवलेला आहे। आज या निमित्ताने मी मोर्चातल्या लोकांना हे आश्वस्त केलेलं आहे की मागासवर्गीय आयोगाला ही विनंती करण्यात येईल की टाइम बाउंड पद्धतीनं मागासवर्गीय आयोगाने त्यांचा रिपोर्ट हा कोर्टामध्ये सादर करावा, जेणेकरून आपल्याला हे जे काही आरक्षण आहे ते आरक्षण त्या ठिकाणी मराठा समाजाला देता येईल। शिष्यवृत्ती आपण लागू केली होती छत्रपती शाहू महाराज योजनेच्या अंतर्गत। त्यामध्ये 35 कोर्सेस करता आपण शिष्यवृत्ती लागू केली होती। त्यात मागणी अशी होती की ओबीसीन करता जेवढ्या कोर्सेसची सवलत आहे ती सर्व कोर्सेस या ठिकाणी लागू करावे। तोही निर्णय राज्य सरकारने घेतला आणि सर्व 605 कोर्सेस करता शिष्यवृत्ती लागू करण्याचा निर्णय घेतलाय आणि जी 60% अट होती ती देखील काढून टाकण्यात आलेली आहे। त्यामुळे 50%ची अट आता राहील, 60%ची अट ही त्यामध्ये राहणार नाही। नाही, ती आहे ओबीसीला आहे, जी ओबीसीला आहे तीच अट ओबीसी प्रमाणेच, म्हणजे काही कोर्सेसला ती 50%ची आहे, काहीला कमीची आहे। ती जी काही अट आहे ती राहणार आहे। ऍडमिशन मिळण्यासाठीच आहे ती, हा, म्हणजे ती याचीच ऍडमिशनचीच अट आहे, ती वेगळी अट नाही आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिकता यावं याकरता हॉस्टेलची निर्मिती करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे आणि त्यासोबत त्याला वन टाइम ग्रँट म्हणून बांधकामाकरता 5 कोटी रुपये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे देण्यात येतील, अशा प्रकारचा देखील निर्णय हा घेण्यात आलेला आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे, या महामंडळाला यापूर्वीच राज्य सरकारने 200 कोटी रुपये हा निधी मागच्या आपण याच्यात दिला होता। आता या महामंडळाच्या संदर्भात या महामंडळाच्या माध्यमातून 3 लाख शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य प्रशिक्षण द्यायचं, या संदर्भातली एक योजना आपण केंद्र सरकारला सादर केली होती। कालच केंद्र सरकारने ती योजना मंजूर केलेली आहे आणि त्या योजनेच्या अंतर्गत 3 लाख शेतकऱ्यांच्या मुलांना त्या ठिकाणी कौशल्य प्रशिक्षण देण्याच्या संदर्भात हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यासोबत 10 लाखापर्यंतचं कर्ज याच्यावर व्याज सवलत द्यायची हा देखील निर्णय याच्यामध्ये आपण घेतलेला आहे। त्यामुळे 10 लाखापर्यंतचं जे कर्ज बँकेच्या माध्यमातून त्यांना मिळवून द्यायचं आणि त्याच्यावरचं व्याज जे आहे ते व्याज या महामंडळाच्या माध्यमातून व्याज सवलत योजनेतनं त्या ठिकाणी भरायचं, अशा प्रकारची देखील त्या ठिकाणी तो निर्णय झालेला आहे।